मी प्रशांत पाटील आणि आज आपलं लेक्चर मध्ये स्टार्ट करणार आहोत स्टॅटिक मेथड्स. ओके, व्हॉट इज अ स्टॅटिक मेथड? जर डिफॉल्ट स्टॅटिक मेथड हे इम्पॉर्टंट फीचर आहे आणि डिफॉल्ट मेथड बद्दल ऑल आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं. तर स्टॅटिक मेथड रिलेटेड आपण एक्झॅक्ट जावाईट मध्ये का स्टॅटिक मेथड इंट्रोड्यूस करण्यात आलेली, व्हॉट इज द नीड ऑफ स्टॅटिक मेथड, सो या फीचर बद्दल आपण संपूर्ण डिटेल बघणार आहोत. व्हॉट इज अ स्टॅटिक मेथड? ठीक आहे. तर बिफोर जावाईट काय होतं? बिफोर जावाईट all our method we can contain the all our abstract method. Okay, before the java all our abstract method in interface. Okay, then after java नंतर काय होतं? इंटरफेस मध्ये आपण ऑल abstract मेथड पण ऍड करतो, ऑल डिफॉल्ट मेथड पण ऍड करतो, ऑल स्टॅटिक मेथड पण ऍड करतो, जो की तुम्हाला मी डिफॉल्ट मेथड मागच्या लेक्चर मध्ये एक्सप्लेन केलाय. आपण स्टॅटिक मेथड बद्दल ह्या लेक्चर मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. सिंपल डेफिनेशन काय आहे? स्टॅटिक मेथड इनसाइड एन इंटरफेस इज अ मेथड विथ अ बॉडी. ठीक आहे, विथ अ बॉडी. ओके, म्हणजे नॉर्मल इंटरफेस मध्ये जेव्हा स्टॅटिक मेथड डिक्लेअर करतो, तर स्टॅटिक मेथड डिक्लेअर करताना त्याच्याबरोबर बॉडी येणार आहे. ओके, आणि त्या स्टॅटिक मेथडला आपण डायरेक्टली कॉल करू शकतो इंटरफेसच्या नावाने विदाउट क्रिएटिंग अ ऑब्जेक्ट. ओके, स्टॅटिक मेथडला आपण डायरेक्टली इंटरफेसच्या नावाने कॉल करू शकतो. तर तो एक बेनिफिट झाला. ठीक आहे. सिंटॅक्स कसा असणार आहे? स्टॅटिक मेथड ऑलवेज स्टार्ट विथ अ स्टॅटिक कीवर्ड. स्टॅटिक मेथड ऑलवेज स्टार्ट विथ अ स्टॅटिक कीवर्ड. Okay, void doesn't return anything and it's a method name. Okay, and after that here mention the body. Okay, this static method we can directly call using interface name. Okay, call using the interface name, no need to creating the object. Okay, static method, the main benefit काय बघ, Java the interface can have a static method with the body. Static method ला body असते, इंटरफेस मध्ये डिक्लेअर करू शकतो. ठीक आहे. इंटरफेस मध्ये आपण ऍबस्ट्रॅक्ट मेथड डिक्लेअर करत होतो, पण जावाने इंट्रोड्यूस केलेली डिफॉल्ट स्टॅटिक मेथड, दोघींना बॉडी असते, दोघी आपण ऍड करू शकतो, दोघी मेथड ऍड करू शकतो इंटरफेस मध्ये. आपण आता इंटरफेस स्टॅटिक मेथड बघत आहोत. स्टॅटिक मेथड मध्ये आपण बॉडी ऍड करू शकतो. स्टॅटिक मेथड बिलॉंग टू द इंटरफेस, नॉट टू ऑब्जेक्ट, सो दॅट्स वाय स्टॅटिक मेथड डिरेक्टली कॉल युजिंग इंटरफेस नेम डॉट मेथड नेम. ठीक आहे. स्टॅटिक मेथडला डायरेक्टली कॉल करू शकतो इंटरफेसच्या नावाने. ठीक आहे. तर आपण ऍक्च्युअल मध्ये एक्झाम्पल बघू. ठीक आहे. एक्झाम्पल काय करू? एक इंटरफेस बनवायचा. ठीक आहे. एक इंटरफेस बनवला. इंटरफेस आपण नाव देतोय टाटा. सपोज टाटा इंटरफेस दिले आपण. टाटा नावाचा एक इंटरफेस घेतलं. इंटरफेस मध्ये आता आपल्याला काय करायचं? याच्या आधी फक्त ऍबस्ट्रॅक्ट मेथड होत्या, मग मी डिफॉल्ट मेथड शिकवली. स्टॅटिक मेथड डिक्लेअर कशी करतात? स्टॅटिक कीवर्ड ने. ठीक आहे. म्हणून केली मी रिटर्न टाइप घेऊन घेतला आणि काय करून दिले ते कार घेतली. दॅट्स कॉल्ड स्टॅटिक मेथड. मी काय केलं? मग प्रिंट करून दिली कोणती कार आहे माझी? टाटा. ओके, ते मी स्टॅटिक मेथड घेऊन घेतली. इथे मी डिफॉल्ट मेथड पण घेऊ शकतो, पण ते आपण नंतर करू. ठीक आहे. आपण सिंपल काय केलं? एक क्लास घेतला. ओके, मेन घेतला. मेन ऑपरेशन नावाचा क्लास घेतला. त्याच्यामध्ये काय करतो आपण? मेन पण घेऊन घेतला, म्हणजे मेन मेथड पण घेतली आपण. ठीक आहे. याच्यामध्ये आपलं काय टास्क आहे? सगळ्यात आधी सिंपल टास्क असं आहे, पहिले इम्प्लिमेंट करा. इंटरफेसला आपण इम्प्लिमेंट करू. ठीक आहे. इम्प्लिमेंट केलं. इंटरफेसचं नाव काय? टाटा. ठीक आहे. आता जसं सेव्ह करू, टाटाला सेव्ह केल्यामुळे काय होणार आहे? कोणती मेथड आपण इम्प्लिमेंट करतोय बाबा? टाटा इंटरफेस आहे का? कार मेथड इम्प्लिमेंट करतोय का? ठीक आहे, नो इश्यू. आपल्याला कॉल करायची स्टॅटिक मेथडला आपण कशी कॉल करतो? इंटरफेसच्या नावाने कॉल करायचं. तर कसं कॉल करणार? टाटा डॉट डायरेक्ट मेथड नेम. ठीक आहे. मी काय केलं? रन केलं प्रोग्रामला. टाटा का? मी काय बघितलं? आपण फक्त सिंपल केलेलं एक इंटरफेस डिक्लेअर केला, एक स्टॅटिक मेथड घेतली. ठीक आहे. स्टॅटिक मेथड ऑलवेज स्टार्ट विथ स्टॅटिक कीवर्ड. ठीक आहे. स्टॅटिक मेथड घेतली आणि एक नॉर्मल क्लास घेऊन काय केलेलं? त्याला इम्प्लिमेंट केलं. इम्प्लिमेंट कशाला केलं? इंटरफेसला. इम्प्लिमेंट करून डायरेक्टली आपण कार मेथडला कॉल केलं विथ द हेल्प ऑफ इंटरफेस नेम. अशा प्रकारे आपण डायरेक्टली कॉल करू शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण सगळं स्टॅटिक मेथड बद्दल बघितलं. ठीक आहे. डिफॉल्ट मेथड पण बघितली, स्टॅटिक मेथड पण बघितली. तर याच्या आधी जावा 8 बिफोर जावा 8 फक्त डिफॉल्ट इंटरफेस मध्ये फक्त ऍबस्ट्रॅक्ट मेथड होत्या. आफ्टर जावा 8 आपण डिफॉल्ट मेथडला बॉडी असते, स्टॅटिक मेथडलाही बॉडी असते, दोघी मेथड आपण लिहू शकतो. ठीक आहे. दोघींचा मेन बेनिफिट आहे बॅकवर्ड कम्पॅटेबिलिटी, आणि स्टॅटिक मेथडचा मेन बेनिफिट काय आहे? अर्ली ऍक्सेस. आपण अर्ली ऍक्सेस करू शकतो, कारण स्टॅटिक मेथड, स्टॅटिक ब्लॉक यांना आपण अर्ली ऍक्सेस कॉल करू शकतो. सो दॅट्स बेनिफिट ऑफ अ स्टॅटिक मेथड.
ठीक आहे, आजचं लेक्चर एंड होते. नेक्स्ट लेक्चर मध्ये नेक्स्ट टॉपिक घेऊया. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.